नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 9 फेब्रुवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, ग्लोबल टीचर पुरस्कार 2026 कोणाला मिळाला आहे? ओके, तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच रुबल नागी. ओके, तर रुबल नागी यांना ग्लोबल टीचर पुरस्कार 2026 हा भेटलेला आहे. ओके, तर यावर्षीचा ग्लोबल टीचर पुरस्कार हा रुबल नागी यांना मिळालेला आहे. ओके, इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, रुबल नागी या एक भारतीय शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांना ग्लोबल टीचर प्राईज 2026 हे देण्यात आलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, त्या भारतीय आहेत. ओके, आणि हा पुरस्कार वर्ल्ड गव्हर्मेंट समिट दुबई UAE म्हणजेच संयुक्त अरब अमिराती या देशातील दुबई या शहरामधील वर्ल्ड गव्हर्मेंट्स समिट या कार्यक्रमामध्ये हा त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो बघा, त्यांना बक्षीस म्हणून $1 दशलक्ष म्हणजेच $1 दशलक्ष म्हणजेच ही रक्कम 9 कोटींहून अधिक होत आहे. ओके, तर बघा एवढी रक्कम त्यांना पुरस्काराच्या रूपात भेटलेली आहे. तसेच त्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. बघा, झोपडपट्ट्यांमध्ये 800हून अधिक शिक्षण केंद्रे चालवणाऱ्या रुबल यांचा त्यांच्या नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतींसाठी हा सन्मान करण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो बघा, झोपडपट्ट्यांमध्ये त्यांनी 800हून अधिक शिक्षण केंद्रे चालवली आहेत आणि त्यांच्यामुळे अशा प्रकारच्या शिक्षण पद्धतींसाठी त्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. 2026मध्ये केंद्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत भारताला कुपोषणमुक्त करण्याचे नवीन लक्ष ठेवले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच 2030. ओके, तर बघा 2026मध्ये म्हणजेच चालू वर्षामध्ये केंद्र सरकारने भारताला 2030पर्यंत कुपोषणमुक्त करण्याचे लक्ष ठेवलेले आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. बघा, भारतात पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिक बजेट कोणत्या राज्याने सादर केले आहे? बघा, प्रश्न इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की भारतातील पहिलेच राज्य आहे जे की ज्येष्ठ नागरिक बजेट हे या राज्याने सादर केले आहे. तर त्या राज्याचं नाव आहे केरळ. ओके, ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर केरळ या राज्याने भारतामध्ये पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिक बजेट सादर केलेले आहे. ओके, केरळ या राज्याची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे बजेट आहे ते वरिष्ठ नागरिकांच्या विविध गरजा जसे की पेन्शन, आरोग्यसेवा, सामाजिक सुरक्षा व इतर कल्याणासाठी विशिष्ट निधी वाटप करून केले गेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, भारतातील पहिला UAV चाचणी आणि नवोन्मेष कॉरिडॉर कोणत्या विमानतळावर स्थापन होणार आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, भारतातील पहिलाच आहे, त्यामुळे बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच रंगेलुंडा विमानतळ. ओके, तर रंगेलुंडा विमानतळावरती भारतातील पहिला UAV म्हणजेच अनमॅन एरियल व्हेकल चाचणी आणि नवोन्मेष कॉरिडॉर स्थापन होणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो बघा, भारतामध्ये पहिला राष्ट्रीय UAV म्हणजेच अनमॅन्ड एरियल व्हेकल चाचणी आणि नवोन्मेष कॉरिडॉर रंगेलुंडा विमानतळावरती उभारण्यात येणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो या विमानतळाचं नाव. तर बघा, हे गंजाम जिल्ह्यामधील रंगेलुंडा विमानतळ ओडिशा या राज्यामध्ये आहे. ओके, आणि येथे हे विकसित केले जाणार आहे. ओके, तर बघा, आणि या विमानतळावरती देशातील पहिलेच वास्तविक ऑपरेशनल विमानतळ म्हणून ड्रोन म्हणजेच अनमॅन एरियल व्हेकल चाचणी आणि नवोन्मेष हब म्हणून काम करणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. बघा, भारतातील पहिली LNG डिझेल दुहेरी इंधनावर चालणारी डेमो ट्रेन कोठे चालवली आहे? ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच अहमदाबाद. ओके, तर अहमदाबाद येथे भारतातील पहिली LNG डिझेल दुहेरी इंधनावर चालणारी DEMU म्हणजेच डेमो ट्रेन चालवली आहे. ओके, लक्षात ठेवा. बघा, भारताची पहिली LNG
म्हणजेच लिक्विफाईड नॅचरल गॅस डिझेल दुहेरी इंधनावर चालणारी डेमो ट्रेन साबरमती अहमदाबाद. बघा, साबरमती या ठिकाणी अहमदाबाद गुजरात या राज्यामध्ये ही धावण्यात येत आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने निवडून येणारी इराणची पहिली महिला सदस्य कोण बनली आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच सोयारा अघाई. ओके, तर सोयारा अघाई या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमध्ये निवडून येणारी इराणची पहिलीच महिला सदस्य बनलेली आहेत. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न इम्पॉर्टंट आहे. ओके, तर पहिलेच असल्यामुळे प्रश्न इम्पॉर्टंट आहे. एक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करा, हे प्रश्न तुम्हाला नक्की पाहायला भेटतील. ओके, तर बघा, प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. कोणत्या राज्य सरकारने पिलो AI हे ॲप सुरू केले आहे? ओके, तर बघा, या ॲपचं नाव आहे पिलो AI. ओके, तर हे सुरू केले आहे आंध्र प्रदेश या सरकारने. ओके, ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आंध्र प्रदेश या सरकारने नुकतेच पिलो हे ॲप सुरू केलेले आहे. बघा, या पिलो ॲपबद्दल आपण माहिती घेऊ थोडक्यामध्ये. बघा, भारतामध्ये पिलो AI हे व्हॉईस आधारित बिलिंग आणि अकाउंटिंग AI ॲप आहे, जे की आंध्र प्रदेश सरकारने सुरू केलेले आहे. ओके, तर बघा, हे ॲप मुख्यतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी बनवले गेलेले आहे. जेव्हा वापरकर्ते आपल्या स्थानिक भाषेमध्ये आवाजाद्वारे सॉफ्टवेअर वापरून चलन व्यवहार तसेच लेखानोंदी करू शकतील. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, यासाठी हे ॲप बनवण्यात आलेले आहे. बघा, प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. भारतीय रेल्वेने कोणत्या प्राण्यांची संबंधित अपघात रोखण्यासाठी AI सक्षम घुसखोरी शोध प्रणाली सुरू केलेली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच हत्ती. ओके, तर हत्ती या प्राण्याचे संबंधीमध्ये भारतीय रेल्वेने अपघात रोखण्यासाठी AI सक्षम घुसखोरी शोध प्रणाली सुरू केलेली आहे. ओके, लक्षात ठेवा. बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा. ग्रामीण महिला उद्योजकांसाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2026मध्ये कोणता उपक्रम सुरू केला आहे? ओके, बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच शी मार्ट्स. ओके, तर बघा, हा उपक्रम सुरू केलेला आहे कोणासाठी? तर ग्रामीण महिला उद्योजकांसाठी चालू केलेला आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, शी मार्ट्स हे एक सेल्फ हेल्प एंटरप्रेन्योर मार्ट्स आहे आणि ज्याच्यामध्ये भारताच्या केंद्रीय बजेट, बघा, हे जे हा जो उपक्रम आहे तो भारताच्या केंद्रीय बजेट 2026-27मध्ये जाहीर केलेला आहे. आणि बघा, यामध्ये एक नवीन महिला उद्योजकता आणि ग्रामीण महिला नेतृत्वातील स्वरोजगार प्रोत्साहन योजना आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, ही एक महिला उद्योजकता व ग्रामीण महिला नेतृत्वातील स्वरोजगार प्रोत्साहन योजना आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. इम्पॉर्टंट प्रश्न आहे बघा. प्लॅटफॉर्म आधारित गीर कामगार आणि विकास मंडळाची स्थापना कोणत्या राज्याने केली आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच कर्नाटक. ओके, तर कर्नाटक या राज्याने प्लॅटफॉर्म आधारित गीर कामगार आणि विकास मंडळाची स्थापना केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कर्नाटक या राज्याची राजधानी आहे बंगळुरू. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कळवा आणि भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.